Good morning. Today we are going to discuss two remaining reaction of dihydric alcohol. First one is a oxidation of dihydric alcohol and second one is a dehydration of dihydric alcohol. Okay, तर आपण first बघू oxidation. You know very well what is meant by oxidation. Okay, oxidation means addition of oxygen or removal of hydrogen. ओके, दिस ऑक्सिडेशन आपण काय केलेलं आहे एकदम डिटेलमध्ये आपण मागील लेक्चरमध्ये म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोलमध्ये आपण स्टडी केलेलं आहे. ओके, तर फर्स्ट रिएक्शन बघू ऑक्सिडेशन रिएक्शन. दिस इज 1,2-diol or dihydric alcohol react with KMnO4 in acidic condition. That time you will get formic acid, C double bond O OH. This is formic acid is a oxidized product. This is ethane 1,2-diol react with KMnO4 at acidic condition. That time you will get formic acid. This is the first oxidation केमिकल रिएक्शन ऑफ डायहायड्रिक अल्कोहोल. हा 1,2-diol आहे आणि हा काय KMnO4. KMnO4 काय आहे ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, KMnO4 च्या ऐवजी तुम्ही कोणता यूज करू शकता K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट हा यूज करू शकता. ओके, 1,2-diol रिएक्ट विथ KMnO4. दैट टाइम यू विल गेट फॉर्मिक एसिड इज अ प्रोडक्ट. ओके, सेकंड रिएक्शन बघू. 1,2-diol रिएक्ट विथ lead tetraacetate. Second, this OH, this is R dash. This is 1,2-diol react with lead tetraacetate. असा लिहू शकता C double bond O CS3. This is lead tetraacetate. Okay, to form aldehyde. This is R dash C double bond OH. Okay, this is the product. Okay, if you reacting 1,2-diol or dihydric alcohol in the presence of lead tetraacetate, that time you will get aldehyde is a product. Okay, तर याचा आपण मेकॅनिझम बघू कशी होईल रिएक्शन. आपण मागील लेक्चरमध्ये बघितलेला आहे. हा बॉन्ड काय होतो ब्रेक होतो आणि तुमचा काय मिळतो अल्डेहाइड हा प्रोडक्ट मिळतो. बघा, दिस इज R OH, दिस इज R dash, this hydrogen, lead tetraacetate, C double bond O CS3 Pb, C double bond O CS3 and O C double bond O CS3. This is lead tetraacetate. इथे काय होईल पॉसिबिलिटी बघा. हा जो ॲसिटेट, ओके, हा ॲसिटेट आणि हा हायड्रोजन in the form of acetic acid will be removed. Two molecules of acetic acid is removed and to form cyclic ester. Okay, two molecules of acetic acid will be removed and to form this R dash. Okay, C double bond O CS3, C double bond O CS3. ओके, हा काय झाला सायक्लिक कंपाऊंड तयार झाला. मग इथे काय होईल इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. ओके, हे बॉन्डचे इलेक्ट्रॉन जर इथे आले इथे डबल बॉन्ड होईल, हा सिंगल बॉन्ड ब्रेक होईल आणि ह्या बॉन्डचे इलेक्ट्रॉन कुठे जातील इथे जातील आणि काय होईल डबल बॉन्ड तयार होईल.
म्हणजेच कन्सर्टेड मेकॅनिझम होऊन काय होईल तुमचा प्रोडक्ट काय येईल तुमचा आर सी डबल बॉन्ड एच ओके आणि आर डॅश सी डबल बॉन्ड ओ एच अल्डिहाइड. Aldehyde is a product and byproduct Pb C double bond O CS3 lead diacetate okay will be byproduct. okay बघा अशा पद्धतीने 1,2 डायलचं ऑक्सिडेशन केलं आपण in the presence of lead tetraacetate 1,2 diol react with lead tetraacetate that time form अल्डिहाइड. ओके अशा पद्धतीने याचा काय होईल मेकॅनिझम होईल. ओके दिस इज द सेकंड ऑक्सिडेशन रिएक्शन. थर्ड बघू आपण. तुम्हाला माहिती आहे थर्ड कोणती आहे पर आयोडिक ॲसिड 1,2 डायॉल रिॲक्ट विथ पर आयोडिक ॲसिड. पर आयोडिक ॲसिड सोबत जर रिॲक्ट केला आपण तर काय मिळेल तुम्हाला सेम कोणता मॉलिक्यूल मिळेल तुम्हाला कोणता प्रोडक्ट मिळेल तुम्हाला अल्डिहाइड. सपोज थर्ड CH2OH CH2OH पर आयोडिक ॲसिड HiO4. ओके ह्याच्यासोबत जर रिॲक्ट केला आपण पर आयोडिक ॲसिड सोबत तर काय प्रोडक्ट मिळतो तुम्हाला इथे काय मिळेल तुम्हाला बघा 2 molecules ऑफ फॉर्माल्डिहाइड. ओके फॉर्माल्डिहाइड. ओके हा काय थर्ड ऑक्सिडेशन प्रोडक्ट. दिस इज 1,2 डायॉल 1,2 diol react with per iodic acid that time you will get formaldehyde is a product. This is about oxidation of dihydric alcohol. okay थर्ड बघू आपण. नेक्स्ट सेकंड आपण बघणार आहोत डिहायड्रेशन. डिहायड्रेशन मीन्स डिहायड्रेशन म्हणजेच रिमूव्हल ऑफ वॉटर. okay removal of water. First reaction dehydration. If you are reacting 1,2 diol with anhydrous zinc chloride okay that time you will get this product. बघा का तयार होईल झिंक क्लोराइड सोबत जर याची रिएक्शन केली एक वॉटर मॉलिक्यूल काय होईल रिमूव्ह होईल CS3 C डबल बॉन्ड O H and water acetaldehyde is a product. ओके आणि काय रिमूव्ह झाला वॉटर. रिमूव्हल ऑफ वॉटर्स मीन्स डिहायड्रेशन. दिस इज 1,2 डायॉल react with anhydrous zinc chloride that time you will get acetaldehyde is a product. okay this is about dehydration reaction. Second reaction, if you reacting 1,2 diol or dihydric alcohol 1,2 diol on prolonged heating near about 500 degrees Celsius temperature that time you will get ethylene oxide. This CH2 okay this is ethylene oxide. okay you can say that epoxide and one water molecule is removed. ओके हा 1,2 डायल आहे. किती हीट करायचं आहे 500 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पर्यंत. त्यावेळेस काय मिळेल तुम्हाला हा इपॉक्साइड आणि वॉटर मॉलिक्यूल काय
बाय प्रोडक्ट तुम्हाला मिळेल. ओके, म्हणजे याच्यातून काय होईल, रिमूव्हल ऑफ वॉटर. ओके, बघा इथून काय होतं, दिस इज रिमूव्हल ऑफ वॉटर टेक प्लेस अँड टू फॉर्म इथिलीन ऑक्साइड. ओके, दिस इज सेकंड डिहायड्रेशन रिएक्शन. थर्ड बघू, 1,2-diol or ethylene glycol react with concentrated H2SO4. That time you will get dioxane is a product and water molecule is removed. Okay, CH2OH, two molecules of this 1,2-diol. You have to need take two molecules, react with concentrated H2SO4. Concentrated H2SO4. That time two water molecules will be removed and to form dioxane. This is dioxane and two water molecules. Okay, this is third. Okay, then fourth, if you reacting 1,2-diol, this is CH2OH, two molecules, CH2OH. Okay, in the presence of phosphoric acid H3PO4, that time only one water molecule will be removed and to form diethylene, okay, glycol. CH2O, CH2OH and this OH. Here only one water molecule will be removed. ओके, बघा आता ह्या दोघांमध्ये इथे दोन वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झालेत आणि इथे एकच वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला. कशामुळे, की हा आपला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा काय स्ट्रॉंग ॲसिड आहे, म्हणजे हा काय करेल, जास्त डिहायड्रेशन करेल, म्हणजे ओव्हर डिहायड्रेशन, म्हणजे दोन वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होऊन इथे काय होतं, डायऑक्सिन हा प्रोडक्ट तयार होतोय. ओके, पण तीच रिएक्शन आपण 1,2-diol रिएक्ट विथ H3PO4 phosphoric acid. That time only one water molecule will be removed and to form diethylene glycol. Okay, diethylene glycol. Okay, and here only one water molecule will be removed. Okay, this is about the total chemical reaction we have discussed. Okay, and next lecture will be discuss on or study the pinacol-pinacolan rearrangement. Okay, thank you.